आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवासासाठी साबुदाणा खिचडी करणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 वाटी साबुदाणे आदल्या दिवशी रात्री पाण्यात स्वच्छ धुवून पाणी साफ काढून रात्रभर फुलण्यासाठी ठेवले होते. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत, कढीपत्ता, 3 चमचे साजूक तूप, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि साखर आणि एका बटाट्याचे बारीक काप करून घेतले आहेत. आता आपण साबुदाण्यात शेंगदाण्याचे कूट मिक्स करून घेऊया. असे केल्याने खिचडी अजिबात चिकट होत नाही. अन्नपूर्णा आजीच्या रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. गॅसवर कढई ठेवूया. कढई गरम झाल्यावर तूप घालून घेऊया. तूप चांगले गरम झाले की जिरे घालून घेऊया. जिरे छान फुलले की कढीपत्ता, हिरवी मिरची चांगली परतून घेऊया. नंतर बटाट्याचे काप परतून शिजण्यासाठी 5 मिनिट वाफ घेऊया. बटाटा चांगला शिजला की चवीनुसार मीठ घालून परतून घेऊया. आता आपण साबुदाणे घालून चांगले परतून घेऊया आणि त्यात चवीनुसार साखर घालून घेऊया. टाकली साखर. आता आपण 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून चांगली वाफ काढून घेऊया. साबुदाण्याच्या खिचडीला चांगली वाफ आली की आपली उपवासाची साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार आहे. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा.